पहा मित्र, या ठिकाणी घराच्या अगदी जवळच नदी वाहते आणि या ठिकाणी पहा नदीवर त्या ठिकाणी बंधारा आहे मित्र. 4-5 वर्षापूर्वी हा बंधारा आणि अगदी भरून ओव्हरफ्लो होतो. तर साधारण या बंधाऱ्याचं पाणी मित्र आम्हाला डिसेंबर-जानेवारीपर्यंत पाणी राहतं आणि हे डिसेंबर-जानेवारीपर्यंत राहिलेलं पाणी त्याच्यानंतर आजूबाजूच्या विहिरीला मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होते आणि या परिसरात मित्र सर्व विहिरी आणि शेतीच्या परिसराला पाणी मिळतं. यापूर्वी अनेक वेळा या ठिकाणी पाणी टंचाई व्हायची, पण पाऊस जरी भरपूर झाला तर नैसर्गिक व भौगोलिक परिस्थितीनुसार आम्हाला 12ही महिने पाणी राहतं. आणि हा बंधारा होण्यापूर्वी मित्र मी आणि इथं आमच्या शेजारीच्या समोर बंधाऱ्याच्या भिंतीखालीच नगरसेवक चंदू भापकर राहायला आहेत आणि आम्ही दोघांनी मिळून हे बंधारा होण्यापूर्वी या ठिकाणी झाल्यानंतर आम्हाला 12 महिने पाणी कमी पडत नाही मित्र आणि शेतीचं कामकाज चांगलं होतं आणि शेतीचं उत्पन्न. आणि या ठिकाणी पहा आमच्या झाडाच्या छंदामुळं हे सगळे शेतीच्या मध्यभागी अगदी हे झाडं आले होते. हे सगळे शेती खराब झाली होती आमची. हे काही बाबळी झाडं आणि काही फुरसाण, काही सुबाबळीचे असं ते बी पडून हे झाडं आले होते. या ठिकाणी पहा मित्र आता त्यासाठी मका पेरलेली आहे आमच्या बंधूने आणि या ठिकाणी पहा हे पूर्वीचं आमचं आंब्याचं झाड आहे जुनं. मी झाडं लावलेली. हे माझ्या बालपणीचं छंद मित्र. ज्यावेळी मोठ्याने पाणी असायचं, आमचे वडील किंवा भाऊ कुणीतरी मोठ्यावर असायचं आणि मी खाली दारे धरायला असायचो, दांडाने पाणी यायचं आणि त्या दांडाच्या पाण्यावर हे झाडं लावणे म्हणजे माझा तो खेळ आणि छंद ते चालू असायचं. आणि त्या छंदामधून ही झाडं लावलेली आहेत आणि हे झाडं पहा मोठे झाले. या ठिकाणी सागाचं झाड आहे, इथे एक सागाचं झाड आहे आणि आम्ही आता पावसाळ्यात पण इथं लावलेत 4-5 झाडं सागाचे. पण पाहतो मित्र मी ते दिसत नाही इथं लिंबुनी एक लिंबुनीचं झाड आलंय. रामभाऊ झाले सागे गेले काय रे? नाही इथं लावले होते 4-5. काय इथं हे बाई ह्या ठिकाणी एक आलं. हे बाई हे काय सौदादाने आम्ही लावले होते ना, हे बी असं कदाचित. या ठिकाणी लिंबुनी, हे काय लिंबुनी, इथं लिंबुनीचं झाड आहे, इथं लिंबुनी आणि इथं कुठंतरी साग लावला होता. हे गेलं बरं का, नाही जाणार नाही ते, येते ना ते सागाचं झाड शक्यतो जात नाही. या ठिकाणी पहा मित्र आम्ही हळद लावलेली. हळद लावली आमच्या बंधूने मागच्या वेळेस कुठून तरी ते पाहुण्याकून ते रोप आलं होतं आणि ते हळद लावली. पहा इथे सागाचं झाड आहे आणि हे हळद आहे. या ठिकाणी टमाटो आहेत मित्र आणि हे खाण्यापुरतं असतं घरगुती. आणि या ठिकाणी पहा हे रताळ्याचे वेल माझ्याकडे कुंडीत रताळं होते आणि हे रताळाचे वेल इथं आणून लावले होते. पहा मित्र मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या क्वालिटीचे ते रताळं आहेत. त्याला हिंदीतून शकरकंदी म्हणतात. ते शकरकंदी आणि टोमॅटो आणि तो आमचा मधला भाऊ येतो, तो पाहतोय शेतातला काय कमी जास्त आहे. आणि हे सर्व सागाचे झाडं आहेत मित्र. त्या शेजारी पहा हे एक जंगली झाड आहे आणि हे अगदी आमच्या शेतीच्या मध्यभागी आहे. हे मिरचीचं रोप आहे अशा पद्धतीने आणि सागाची मोठी ताटी लावलेली आहे मित्र आम्ही. अतिशय पहा हे 10-15 वर्षापूर्वी लावलेलं झाडं आणि त्याचं खोडं पाहू शकता मित्र तुम्ही. आता ते काही दिवसांनी त्याचं उत्पन्न निघणार आहे आणि उत्पन्नाबरोबर शेतीचं अगदी ते मोठ्या प्रमाणात
शोभा देतात मित्र. पाय सगळे झाडं या ठिकाणी. आवळ्याचं झाड आहे. अनेक झाडं होते पण इथले आवळ्याची झाडं काढून टाकली मित्र. कारण शेतीला खूप अडचण निर्माण झाली होती आणि खूप राडा झाला होता आम्हाला. या झाडामुळं माझ्या झाडाच्या छंदामुळं आम्हाला घरी शेती करणं मुश्किल होऊन गेलं होतं. आणि म्हणून ते मित्र होते हे हे झाडं काढून टाकलेले आहेत हे लाकडं आणि हे या ठिकाणीच पडलेत. ते आता उचलायचे इतर ठिकाणी. हा मित्र, हे आमची फार जुन्या काळात ही विहीर बांधलेली होती आणि कदाचित ही विहीर 70च्या दशकातली असावी. आणि ह्या विहीरला बांधले होते तोडे आणून जुने मोठ चालायचे, याच्यावर मोटर पण होती काही दिवस. आणि ती विहीर सध्या वापरत नाहीत आम्ही, परंतु ती सुद्धा भरलेली आहे. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक यूट्यूब चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.